आणि 2013 पासून आम्ही राज्य सरकारकडे पाठपुरावा करून खचलेल्या विहिरीच्या पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध केला। या मतदारसंघाचे साधारणतः 5,500 ते 6,000 विहिरी दोन्ही तालुक्याच्या म्हणजे 152 गावं वरुड मोर्शी तालुक्यातले आणि 43-44 गावं तिवसा तालुक्यातले असे मिळून आम्ही जे काही गाव आहे सगळ्या गावामध्ये साधारणतः 5,500 विहिरी आम्ही करू शकलो। याचा प्रचंड आनंद मला आहे की वरुड मोर्शी तालुक्यासाठी 2100 नवीन विहिरीचा राज्य सरकारने इष्टांक मंजूर करून दिला। त्यापैकी आज दोन्ही तालुक्या मिळून किमान 1250 ते 1300 विहिरी शेतकऱ्याच्या आम्ही मंजूर करू शकलो। माननीय आमदार साहेबांनी अतोनात प्रयत्न करून आमच्या मतदारसंघामध्ये 2100 विहिरी मंजूर करून आणल्या आहे। माननीय देवेंद्रजी भुयार साहेब यांनी सातत्यानं राज्य सरकारला पाठपुरावा करून लोकांच्या मागण्या लक्षात घेऊन त्यांनी आमच्या एरियात मनरेगामधून ज्या विहिरी खोदल्या त्या विहिरीचा फार मोठा एक आम्हाला फायदा झाला। शेती ही सिंचनाखाली आणणं हे फार गरजेचं आहे, कारण कोरडवाहू काही पिकत नाही। फार अवस्था त्या सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याची आणि त्यासाठी मी राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करून कसं आपल्याला प्रत्येक शेतामध्ये विहीर शेतकऱ्यांना देता येईल एवढंच नाही तर मतदारसंघामध्ये कॅडल शेड म्हणजे गुराढोरांचे गोठे गुराढोरांचे गोठे सुद्धा मी या मतदारसंघामध्ये किमान 1000 पेक्षा जास्त गोठे 1000 पेक्षा शेतकऱ्यांना दिलेले आहे।